केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस 2025 या अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। यात सोलापूरच्या मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात 8वा क्रमांक मिळवत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे। विशेष बाब म्हणजे या परीक्षेतील 12 जागांसाठी देशभरातून सुमारे 4,30,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यात मयुरेश हे महाराष्ट्रातील एकमेव यशस्वी उमेदवार ठरले आहेत। जून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत मयुरेश यांनी आपल्या मेहनतीने आणि अभ्यासपूर्ण तयारीने यश संपादन केले। सध्या ते आपले वडील अलिबाग येथील अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत। त्यांचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते आणि मयुरेश यांनी या कौटुंबिक प्रशासकीय परंपरेला पुढे नेत IAS परीक्षेत यश मिळवले आहे। या यशामुळे मयुरेश यांची केंद्रीय वित्त मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासारख्या उच्च पदस्थ संस्थांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता आहे। मयुरेश यांनी आपले प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील सुयश विद्यालयात पूर्ण केले, तर 12वीचे शिक्षण संगमेश्वर कॉलेजमध्ये घेतले। त्यानंतर त्यांनी इंग्लंड येथून ॲग्रिकल्चर ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। त्यांच्या या यशाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे।